राम राम मंडळी, मी सचिन. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे सचिन खांडगे एस.के. नमस्कार मित्रांनो. रोजची ती धावपळ, ऑफिसचं टेन्शन आणि सिमेंटचे जंगल या सगळ्यातून जेव्हा जीव कंटाळतो ना, तेव्हा मन धाव घेतं निसर्गाकडे. म्हणूनच आज मी, माझा मित्र आणि आमची फॅमिली मिळून निघालो एका खास सफारीवर भीमाशंकरच्या रहस्यमय आणि घनदाट जंगलात. आज म्हणजेच रविवार 31 मे 2026 रोजी ठीक सकाळी 10 वाजता राजगुरुनगरवरून प्रवास सुरू झाला. निघालो भीमाशंकरच्या दिशेने. चासमध्ये नाश्ता करून निघालो वाडा मार्गे. वाडा हे गाव या परिसरातील नावाजलेलं गाव आहे. वाड्यामध्ये मोठा बाजार भरला जातो. भीमाशंकरपासून या ठिकाणी लोक बाजाराला येत असतात. जंगू आणि मंगू वा बाजूला. हे आहे वाडा गाव. येतो ह्या गावात डंपर आलाय, डंपर. आजच्या ह्या आधुनिक जगामध्ये पाण्यासाठी वापरला जाणारा हापसा प्रत्येकाला माहीत नसेल आणि हे फक्त गावाकडेच पाहायला मिळते. आता काहीच नाही येत. कुठे हे बघ, करवंद म्हणतात. ही अशी असतात करवंद. वाव, तू डायरेक्ट फांदीच काढून घेतली का? जांभळा नाही तोंडाचा होता. खाऊन बघा, मी नाही खाऊन बघितली. चांगली आहे का बघ ना ते. आधी तर पहा मित्रांनो, आता आम्ही चाललोय जांभळं काढायला रानातून. आणि ही काट्या कुट्यातून वाट तुम्हाला तुमच्या नित्यस्थळी नेऊन पोचवत असते. अशा प्रकारे आपण हे बघा, इथं याला करवंद म्हणतात. करवंद, करवंदाची जाळी असते. हे पहा, आता आम्ही आलो आहे करवंद काढायला या ठिकाणी रानात. आणि करवंदाची झाडं आहे पाठीमागं, त्याच्यातून करवंद काढणार आहोत. चला तर मंडळी, या सर्वांनी करवंद खायला. ए यार, काय करतोय? सावकाश जा रे जांभळ. पूर्ण झाड एवढं उंच बघा. आणि जांभळं काढायला हे काय करवंद आहे का जांभळं? हे आहे मुंग्यांचं वारुळ. छोट्या छोट्या मुंग्यांचं घर आहे. आणि ही जांभळाचा पाऊस पाडताना तुम्हाला बघायचं आहे का? तेव्हा तो पाऊस पाडणारा तो वरती बसलाय. हा, व्यवस्थित चढ. हो, इथं 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 वरती खाली पडणार. ते फांद थोडं मागवा तुम्ही, मागं थोडेसे. नीट पकडा रे. आहे का नाही? लांबदारा लांब करा, जेवढा लांब जाईन तेवढा.
सापडायचंच का नाही मग कशी प्युअर मध्ये का नाही आत्ताच आम्ही मूळ काढले हे. बरे प्युअर मध्ये झाडाचे आत्ताच काढलेत आम्ही मला पाणी द्या प्यायला. पण तुम्हाला नाही भेटली खाले की आम्ही सगळी खाली तुम्हाला दिली. नाही नाही हाय आम्हाला भरपूर आहे. मुळाची पार्टी होती आज आमची. या सगळ्यांनी एन्जॉय करायला. डन कर डन कर तू. कुठे गेली? कर ना हम्म. अगं डन कर मस्त आहे ना. कर done. या आधुनिक युगात जग विकासाकडे वाटचाल करीत असताना गावाकडे अजून पण साधी घरे आणि साधी माणसे पाहायला मिळतात. ग्रामीण भागाचा विकास अजून बाकी आहे. सुखसुविधांपासून हे लोक लांबच आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, त्यामुळे या भागातील लोकांचा कल भात लागवडीकडे मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पाऊस सुरू होण्या अगोदरच भाताची रोपे टाकण्याची तयारी जमीन भाजून सुरू होते. जागा भाजली की भाताचे रोप पण जोमात येते. रेस्टॉरंट आणि शेजारी त्याच्या 3 किलोमीटर आलं, हे काय restaurant आहे काय? आता दुपारचे 2 वाजले आहेत. भूक पण सगळ्यांना खूप लागली होती. गाडी बाजूला घेऊन जेवण करायचे ठरले. हाय शिव हाय कर हाय. ओके या जेवायला. वन भोजन चालू आहे आमचं. तू दाखव ना चल. मी कांदा खातोय नुसता कांदा. या कांदा मी या ठेवा मग. केव्हा सकाळ या जेवण करायला. मी आता जेवण करतो. शहरात एकत्र जेवायला वेळ मिळत नाही, पण आज या निसर्गाच्या कुशीत बसून घरच्या जेवणाचा आस्वाद घेणं हा अनुभव शब्दाच्या पलीकडचा आहे. फॅमिली आणि मित्रांसोबत घालवलेला हा वेळ आपल्याला पुन्हा काम करण्याची ऊर्जा देते. दुपारचे जेवण झाल्यानंतर शेजारीच असलेले आंब्याचे झाड दिसले. मग काय सॉरी वळवली डायरेक्ट आंब्याकडे. या गाड्यांनो आंबे खायला. अरे देवा तुम्ही हिरवे हिरवे त्याच्यात दिसत नाही. नाही नाही हे शर्ट शर्ट. हे झालेत आता आमचे आंबे काढून. आणि हे बघा आंबे 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 आंबा. असं असं आंबा आहे. हे बघा छोटा छोटा. हे किती छोटं बिल्लू आहे. जमलं काय. चला आंबा या खायला. आंबा मँगो हा मस्त मस्त ताजा ताजा आंबा आहे बघा इथे. चिक आताच निघतोय चिक याचा. आणि आता तो आता आम्ही खाणार आहे. आता हे झाडावरचे आंबे काढून आता दमलोय मी. त्याच्यातला एक पिकलेला आंबा सापडला आहे. त्याला पाड म्हणतात. पाडाचा आंबा. आणि तो असा फुलून खायचा. वाह कसा आहे हा ओरिजिनल ताजा आंब्यात पिकलेला आंबा. किती का मस्त. वाव एक नंबर आहे. एक नंबर आंबा. खूप छान छान असा मस्त आंबा आहे. तुम्हाला पाहून त्याची क्वालिटी तुम्हाला कळत असेल कसं आहे तो. आणि खायला पण एक नंबर क्वालिटी. टेस्ट
किती हा मनाला एकदम हे येणार आहे. हा मस्त सुंदर. या आंबे खायला सर्वांनी. एक पिशीभर आम्ही आंबे काढलेत आता वर चढून. आंबे गोड आहे का? मस्त एक नंबर आहे. आणि गावरान आंबे खाण्याची मजा वेगळी ना. पिकवलेले आंब्यापेक्षा हे आंबे चांगले ना. हे आंबे चांगले. तिथले ते केमिकलमध्ये असतात पण हा ओरिजिनल. हे आता सध्या खायला भेटत नाही, गावाकडंच फक्त. हा आनंद फक्त गावाकडेच मिळतो. सिटीत वगैरे ते काय डझनभर आंबे द्या हे द्या, पण हे स्वतःच्या हाताने काढून खाणं हे खूप आणि शिवाय केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये, केमिकल फ्री आहे. केमिकल फ्री. बस मस्त. तुम्ही आंबे काढायला कुठे आले ते पण? आम्ही भीमाशंकरच्या अभयारण्यात खास आंबे, करवंद, जांभळं ते काढण्यासाठी आलेलो आहोत. कोण कोण आहे सोबत? आणि माझा मित्र आणि आमच्या फॅमिली दोघांच्या. आणि कोण नाही आहे ते सांगा. आणि आम्ही एका माणसाला मिस करतोय, तो म्हणजे आमचा चिरंजीव रुद्र. त्यांनी खूप आनंद घेतला असता, पण तो आज पुण्याला गेला आहे त्याच्या मामाबरोबर. त्यामुळं धन्यवाद, थँक्यू सो मच. काढायला पाहू शकता किती छान छान आंबे आहेत. आणि ते आता आम्ही असं हाताने तोडणार आहोत. कसा आहे? मस्त मस्त. खूप गोड आंबा आहे. आम्ही पहिली टेस्ट घेऊन बघितली, असे छान छान लागतात. दूरच्या रानात केळीच्या. हाय, हा कुठे गेला? हो का आमचा मित्र. हाय कर, हाय. हा काढा काढा, पिशवी भरा पिशवी भरा. आणि आमची फॅमिली आमच्या सोबत इकडे बसली खाली आंब्याची वाट बघत. आणि आम्ही आणि ते जास्त आहेत ना, त्याच्यात बरा. आम्ही गाडी लोड केलेली आणि फिश आहे खाली त्या. हे पण इकडे बघ, एक पत्ते आहे. एक पोत आहे का नाही काय? ऐक ना, हे नाही याच्यात होता हे चपली हे राहू द्या आणि हे याच्यात भरा. कधी भरून देईन ते. मी हजार किती आज पण ग्रामीण भागातील लोकांना स्वयंपाक करण्यासाठी गॅस नाही, चूल पेटवण्यासाठी तर सरपणाची गरज पडते. या भागातील महिला वर्ग कंसात लाडकी बहीण सरपणाची मुळी डोक्यावर घेऊन जाताना दिसली. आंबे काढून झाल्यावर आम्ही पुढे तळेघरच्या दिशेने निघालो. पुढे मोठा चढ पार करावा लागतो. मध्ये छोटी हॉटेल, दुकानं, माणसे दिसली की मनाला बरं वाटतं, कारण या ठिकाणी लोक जंगलात कमी प्रमाणात दिसायचे म्हणून. तर फायनली आम्ही भीमाशंकरच्या जंगलात आलोय. काही दिवसानंतर पावसाळा चालू होईल, पण उन्हाळ्याचे थोडेच दिवस शिल्लक आहे. हा रानमेवा या दिवसात जंगलात मिळतोय. अस्सल गावरान रानमेवा. आज आम्ही इथे ट्रेक तर करणार आहोतच, पण लहानपणीच्या आठवणी ताज्या करत रानमेवा गोळा करणार आहोत. पिकलेली आहे का काय आहे ते? आळवं दिसतं का आळवं? जंगल सोलर लावलंय म्हणलं पाणी असेल इथं. मग ते काय करते आता? काहीतरी केलेलं पा. तर तिथं हे लावले, बोर टाकलाय तिथं. एवढं डोंगराव इथं एक विहीर सापडली आहे आम्हाला एवढ्या डोंगरावरती. आणि याला पाणी आहे का बघूया.
पाणी 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 पाणी. अरे ए पाणी आहे इथं एवढं वरती. ए म्हशी बघ. का बरं पाणी नाही म्हणून. मित्रांनो, हे जे भीमाशंकरचे जंगल तुम्ही पाहत आहे ते साधेसुधे जंगल नाही. हे एक जागतिक जैवविविधतेचे केंद्र आहे. इथे आपल्याला शेकरूसारखे दुर्मिळ प्राणी तर दिसतात, पण पावसाळ्यात हे जंगल रात्रीच्या वेळी चक्क अंधारात चमकते. इथल्या झाडावर पानावर मायसेना नावाची बुरशी उगवते, जी रात्रीच्या अंधारात हिरव्या रंगात चमकते. इथे असलेल्या देवराईमुळे शेकडो वर्ष जुनी झाडं आज पण जशीच्या तशी टिकून आहेत. देवराई म्हणजे देवाच्या नावाने संरक्षित केलेली जंगलाचा भाग, जिथे कुणीहीच झाडे तोडत नाही. त्यामुळे इथे शेकडो वर्ष जुनी महाकाय झाडे पाहायला मिळते. याच जंगलाच्या कुशीत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर मंदिर आहे. भीमा नदीचा उगमही देखील. भीमाशंकरच्या मंदिराचे काम चालू आहे, त्यामुळे नो एंट्री. तुम्हाला पुन्हा नवीन मंदिर पाहण्यासाठी घेऊन येतो एक दिवस. मस्त मस्त. आता तू नाराज नाही करायचं. तरी पण मी करवंद तुलीन. हटणार नाही. पडलो तरी उठून येईन का खाली. काय काय परत मग लोकांची हागणदारी हा. तिथं आपली वतनदारी. असं आहे काय. असं आमचा बाप आम्हाला म्हणाला. हा. आणि ते खरं अख्खं आमच्या घरात मागं हागतात. वहिनी एक काम करा, ते हिरडं काढा आपण ना पाण्यात बांधू. निसर्गाची किमया बघा. मुंग्यांचं घर. आपण इतर ठिकाणी भरपूर पाहिलेत, पण या ठिकाणी किती मुंग्यांचे घरे बघा. छोट्या छोट्या मुंग्या आणि आतमध्ये किती फूल आणि त्यांची कलाकृती कशी मस्त आणि सुरेख. हे बघा निसर्गाची. निसर्गामध्ये हे बघा मित्रांनो, काय मिळाले आपल्याला. काळी भोर करवंद, जांभळं आणि आंबे बाजारात विकत मिळतो तो रानमेवा वेगळा, पण स्वतः काट्या कुट्यात वाट काढत हे तोडून खाणं जी मजा आहे ती जगात कुठेच नाही. या सुंदर जंगलामध्ये आम्ही खूप करवंद खाल्ली. गोडे 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 करवंद गोडे. पण या जंगलामध्ये आमची माणसं सापडणी आणि काही वेळासाठी आमची माणसंच हरवली होती का आम्ही हरवलो होतो काही कळलंच नाही. कशाचा कोणती फुलं आहे ही. काय माहिती वास आलाय मला लय भारी. कुठे तिथून जायचं काय यार कुठं आहे. पुढे. सगळा डोंगर आहे इथं. कोकई बघा जा. कारवांदच कारवांद. त्यामुळे डोंगराला असतात म्हणून त्याला काळीक महिना म्हणतात. काय ती डोंगरची काळी महिना. डोंगर 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 डोंगर. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी हे झाडावर काय आहे ते तुम्ही सांगू शकता का. बघा हे असं प्रत्येक भरपूर ठिकाणी आहे की झाडावर माहीत आहे का तुम्हाला हे कशाचं घरटं आहे का काय. बघा तुम्हाला म्हटलं होतं
याला काय म्हणतात तर तुम्ही पाहू शकता. हे प्रत्येक झाडावर आहे मुंग्यांचं घरटं. पाण्या पावसापासून उन्हापासून सगळ्यांसाठी एक सेफ झोन त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांचं स्वतःचं घर बनवलं आहे. बघा मगाशी पण तुम्हाला दाखवलं असे मोठमोठ्या झाडांवर बरीच अशी घरटी आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंग्या आपलं स्वतःचं घर. 5 रुपयाला बघू द्या किती. आमच्या इकडे ते 20 रुपयाला गलाच देतात. आमच्याकडे ना 20 रुपयाला ग्लास देतात ते याचं बरोबर. आमचा वाटा 5 रुपयाला आहे. तुमच्याकडे स्वस्त आहे. आमच्या वाटा आहे आमचा वाटा. छान आहे. हे आता सोडलं का आता सोडलं. ताजी आहे का? हा ते आम्ही ताजा माल विकतो ना. रोज आणि माणसं घेतल्यावर परवडन का तुम्हाला 5 रुपये? आत्ता विकला पैसा पैसा. बघा आपण किती टोकरी काढली. कुठे हाय हाय कर हाय चला. एवढी करवंद आणि टोकरी भरून आणि ही एक पिशवी. पिशवी पण भरून आहे. आता माझा आंबा नाही दाखवायचा. त्यांचा आंबा दाखवा. आंबा काय मागाशी काढले ना. चालले का? डिक्कीतले काढले डिक्कीत. आता किती वाजले? संध्याकाळ झाली. 6:30 वाजले. किती? 40. मग हाय अजून टाइम आहे आपल्याकडे. आई ग, आपल्याला काय टायमाला मला उचलून दे कोण तर पुसू. कधी लागत तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. आजचा हा रानमेवाचा सफर आणि जंगलातील भटकंती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हीसुद्धा कधीतरी या धावपळीच्या दुनियेत वेळ काढून आपल्या माणसाला बाहेर घेऊन पडा आणि निसर्गाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एका नवीन सफरीमध्ये. तोपर्यंत निसर्गाची काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.